नमस्कार मंडळी. तुम्हाला माहीत आहे का, महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून सन 2025-26साठी अशा योजना सुरू झाल्या आहेत, ज्या योजनांमध्ये तुम्हाला 75% अनुदानावर 4 शेळ्या आणि 1 बोकड, त्याचप्रमाणे मिल्किंग मशीनवर 50% अनुदान मिळू शकतं. पण लक्षात ठेवा मंडळी, ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवली जात नाही, कारण ही सगळी प्रोसेस ऑफलाईन आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण पुढे मी तुम्हाला पात्रता, अर्ज कसा करायचा आणि अर्ज PDF कुठे मिळेल हे सगळं सोप्या भाषेत सांगणार आहे. मंडळी, ही योजना पशुसंवर्धन विभागांतर्गत जिल्हा परिषद सोलापूरमार्फत सन 2025-26साठी सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना खास करून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतमजूर आणि शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेत तुम्हाला 2 मोठे फायदे मिळतात. पहिला फायदा म्हणजे 75% अनुदानावर 4 शेळ्या आणि 1 बोकड गट वाटप केला जातो आणि दुसरा फायदा म्हणजे 50% अनुदानावर पशुपालकांना मिल्किंग मशीन पुरवण्यात येते. पण मंडळी, या लाभासाठी कोण पात्र आहे, अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्रे लागतात हे पुढे मी एक एक करून स्पष्ट सांगणार आहे. म्हणूनच व्हिडिओ स्किप करू नका. मंडळी, त्याच्या अगोदर अशा सरकारी योजनांची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी योजनादूत चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मंडळी, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहूया. अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागतात ही यादी नीट ऐका आणि तुमच्याकडे कोणती कागदपत्रे आहेत ते तपासा. सर्वात पहिले म्हणजे फोटो ओळखपत्र, तुमचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, अपंग प्रमाणपत्र लागू असल्यास, दारिद्र्य रेषेचा दाखला लागू असल्यास, तुम्ही जर दारिद्र्य रेषेखाली येत असाल तर त्याचा दाखला, 7/12 व 8 उतारा, शेतकऱ्यांना 7/12 व 8 उतारा द्यावा लागणार, जातीचा दाखला लागू असल्यास, रेशन कार्ड, अपत्य दाखला, हा दाखला तुम्हाला ग्रामपंचायतमधून भेटून जाईल, बचत गट सदस्य प्रमाणपत्र, तुम्ही जर बचत गटातील सदस्य असाल तर याचे प्रमाणपत्र, रोजगार कार्ड म्हणजे जॉब कार्ड, हे तुम्हाला ग्रामपंचायतमधून भेटून जाईल, प्रशिक्षण, तुम्ही जर शेळीपालनाचे प्रशिक्षण केले असेल तर त्याचे सर्टिफिकेट, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मंडळी, आता पाहूयात अर्ज नेमका कुठे आणि कसा करायचा. सर्वप्रथम नजीकचे पशुवैद्यकीय केंद्र, त्यानंतर पशुधन विकास अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालय याच ठिकाणी अर्ज मिळतो. अर्ज भरून घेतला जातो आणि मार्गदर्शन केलं जातं. तसेच मंडळी, तुम्हाला अर्ज पाहिजे असेल तर पिन कमेंटमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. मंडळी, आता सर्वात महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा. अर्ज करण्याचा कालावधी 5 जानेवारी 2026 ते 25 जानेवारी 2026 म्हणजे फक्त 20 दिवस आहे. 25 जानेवारी 2026 या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. जर तुम्हाला अर्जाची PDF किंवा अर्ज भरायची योग्य पद्धत माहीत करून घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन WhatsApp ग्रुपला तुम्ही जॉईन करा. त्या WhatsApp ग्रुपमध्ये मी योजनांची अर्ज PDF देणार आहे. आणि मंडळी, अशाच अधिकृत आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी आपल्या योजनादूत चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.